पुष्पे, गुढीसाठी कळक आणला बघ. अजून उद्याच काय आणायचंय का? पुष्पे, पुष्पे, अगं ध्यान कुठं आहे तुझं? अगं काहीतरी बोल की. तब्येत बरी आहे ना तुझी? शीतल, अगं तू कशाला झाडून काढती? दुसरे कोणीतरी झाडून काढेल की. तुला किती वेळा सांगितलं काम करत जाऊ नको म्हणून. जयडे, अहो मामा, कशाला उगाच त्यांना हाक मारताय? अहो एवढं काय नाही त्यात. उद्या पाडवा आहे ना म्हणून करते मी. कसं आहे, आता केलं की सकाळी गडबड होत नाही. आणि हे काय अवघड आहे वे? अगं पण तसं कशाला? मी मारतो झाडू, दे इकडं. अहो असं काय करताय मामा? अहो नको नका तुम्ही एवढी काळजी करू. हे बघा, हे एवढंच करते. बाकी हे झाल्यावर कशाला बी हात लावत नाही बस. नक्की? बर, मी हात पाय तोंड धुवून घेतो. मामी, तुम्हाला काय झालं? असं सणासुदीच्या दिवशी तोंड कशाला फाडून बसलाय? अगं कशाचं काय होतंय शितले? मी इतकं काय काय ठरवलं होतं, पण त्यातलं काय बी झालं नाही. आपला सगळा प्लॅनच फिसकटला बघ. आपला? बरं माझा. इथं विषय काय चाललाय आणि तू आपलं वेगळंच काहीतरी घेऊन बसतीस बघ. सॉरी सॉरी मामी, काय झालं ते तर सांगा की आता. अगं काय होतंय तेव्हा, मी म्हणलं भैयांशी बोलायचं, पण नेमकं काहीतरी आडवं येत होतं बघ. म्हणलं सकाळी बोलायचं तर काहीतरी झालं म्हणून राहिलं. मग पुन्हा म्हणलं दुपारी बोलूया, म्हणून त्यांच्या आवडीचं खायला घालू आणि मग बोलू असं ठरवलं. तर ती बी नाही झालं बघ. तर दुपारी ते जेवाय नव्हते वय? अगं तसं नाही होते की, पण ती शिपूट असते की त्यांच्या मागणं मागणं सारखं. कोण? ते टॅलेंट होय? मग काय तर असा राग आला होता का नाही मला, तर असं वाटत होतं तिथल्या तिथं त्याला बुकलून काढाव. पण त्या भैयांमुळे गप्प बसले बघ. मला बी त्याचा लई राग येतो बघा. भैया जिथं जातात तिथं असतोच उंदीर कुठला. आणि आपण भैयांना काय बोलू बी शकत नाही ना. एक एक दिवस तर असं वाटतं ना शितले, त्याला का नाही हकलूनच द्यावा. मामी, एवढं काय केलंय त्यानं? मी भैयांशी काय बोलायला लागली की तो काय तर तिसरंच बोलायचा. मी काही विषय काढायला गेले की तो वेगळाच काहीतरी विषय काढायचा. असं का नाही 2-3 वेळा केलं त्यांनी. तवर काय गेले भैया उठून. जाऊ देवा मामी, आता त्यांना वाटलं तर घेताल मनावर, नाहीतर आपण केलं याचं समाधान मानून घ्यायचं बस. नाही शितले, तुला वाटत असेल मी हरली, पण नाही. तू बघच उद्या मी काय करते ती. नाही त्यांना त्यांच्या घरी घेऊन गेले का नाही, तर नावाची पुष्पा भुईटे फेडरेशन अध्यक्ष नाही मी. लिहून घे. बघू. तुला माहिती शिकलं, असं म्हणतात की प्रेग्नंट असलं ना की बाईच्या चेहऱ्यावर वेगळंच तेज असते. तुला आज बघितल्यावर मला तसंच वाटते. आज लईच वेगळी दिसायला लागलीस का तू. ग बसा, लई लाडात येऊ नका. लाडात काय, इथं तुझ्यावरची नजर हटना माझी आणि तू लाडात मग. बस बस. चिडल्यावर तर लय भारी दिसते. असं वे असं सुना की हो, तुम्हाला तर ना काय लई फाजीलपणा लागतो बघा.
आता यात काय पाहिजे पण बायको आहेस ना माझी आणि होय ग आणि बायको सुंदर दिसावी म्हणून मी गजरा घेऊन आलो नंतर तू बस बस बाहेर गुढी सजवायची सोडून इथं बायकोला सजवत बसलाय. याला म्हणतात फाजीलपणा. चला आता अगं चला बाहेर लवकर. बाहेर सगळे थांबलेत. चला चला. बर एकदा जबाबदारी टाका आमच्यावर. अहो आम्ही ती पूर्ण करूच. नाही खरे हा पण एकदा तर बर ठीक आहे. बरं साहेब हॅपी पाडवा बरं का. हा 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 ठेवतो. हर्षवर्धन हा अहो या की आटपलं इथं. हा आलो आलो. व्हॉट इज दिस. काल ह्यांच्या बरोबर एवढा वेळ बसलो एवढी चर्चा केली तरी म्हणतात की अजून विचार करून तुमच्यावर जबाबदारी टाकायची का नाही सांगतो. अरे काय निगेटिव्हिटी चालली आमच्या आयुष्यात. एक दड चांगली गोष्ट होत नाही. थिंक पॉझिटिव्ह म्हणतोय पण आमच्या आयुष्यात सगळंच निगेटिव्ह घडते. एव्हरीथिंग इज निगेटिव्ह. भैया अहो झालं का नाही तुमचं. या की गुढी उभी करूया. आलो आलो आलो. या या लवकर या. तुमच्या दोघांचा पण पहिला पाडवा आहे की नाही. भैया 2-2 जोड्या बघताना पुष्पे मनाला कसलं भारी वाटते ग. समाधान या. अरे कडुलिंब लावतेस नव्हता. अगं लावलाय की. हा उभी करायची का गुढी. हो हो करा. तर तिकडे चला. अगं जेडे तू कुठे चाललीस. तू नाही गुढी उभारायची. आता ही काय तुझं घर राहिले वेतावा म्हणजे. अहो मामी असं काय बोलताय तुम्ही. अगं बरोबरच म्हणते मी. आता ही घर अजिंक्य आणि शीतलचं आहे. तीच राहतात की इथं. मग गुढी उभारायचा मान बी त्यांचाच आहे ना. आणि तसं बी भैया आणि जेडी आपल्या घरातलं पाहुणच आहेत की. म्हणजे आपल्याकडे कसं जावई ह्यो पाहुणाच असतोय ना. आता आम्ही काय तुम्हाला घरात राहायला नको म्हणत नाही. घरातलेच आहे की तुम्ही. पण शेवटी पाहुणेच ना. पुष्पे अगं जरा गप बसतीस का. अगं सणासुदीला असं बोलते तुम्ही. काय कुठं काय बोलावं याचं काय भान आहे का तुला. आता काय ही येळ आहे का. ही विषय काढायची गरज आहे का. अहो जी गरज होती म्हणून तर बोलले मी. पण मम्मी अर्ध घर तर माझ्या नावावर आहे ना. मग तुम्हालाच कसं गुढी नाही उभारून देते. अगं जेडे नाव मस्त असेल तुझ्या पण तुझा मान तुमच्या बंगल्यात गुढी उभारायचा कळलं का. भैया माफ करा बर का मला. म्हणजे मी आता जरा लई स्पष्ट बोलले ना. तुम्हाला राग येईल. कसं असतंय ना भैया ज्यानं त्यानं आपापल्या दारात हार तोरण गुढी उभारायची. म्हणजे ती ही येत नाही हो. ती काय म्हणतात त्याला. कुत्र नाही हो भैया. काय तरच तुमचं ती काय वाईट एलर्जी. निगेटिव्ह एनर्जी. हा तीच ती निगेटिव्ह एलर्जी बरोबर. हा भैया कसं असतंय माहिती का. समजा जर असं घर तुम्ही कायम बंद ठेवलं तर चालेल का सांगा बरं. कसं आहे ना भैया तुम्ही जर वास्तू अशी सारखी बंद ठेवली तर ती कशी म्हणणार. काय अहो वास्तू काय म्हणती. तथास्तु. हा तथास्तु कशी म्हणणार सांगा बरं. हे बघा भैया तुम्हाला सांगते तुम्ही जर वास्तू अशी कायम बंद ठेवली का नाही तर तुमची कामं बी सारखी बंद होत्याल. आता हे काय मी माझ्या मनचं सांगते असं वाटतंय का तुम्हाला. मम्मी पप्पा तुम्हाला जर आमच्या दोघांचा एवढा त्रास होत असेल तर आम्ही दोघ बी जातो इथून घर सोडून. जेडे तुला हिचा स्वभाव माहितीये ना. तू कशाला मनावर घेतीस. अहो नाही मामा मामी करेक्ट बोलतायत. अहो पण हर्षवर्धन तुम्ही आम्ही इतके दिवस झाले विचार करत होतो की निगेटिव्ह एनर्जी येते कुठनं. आता आम्हाला कळलं निगेटिव्ह एनर्जी येते कुठनं.
बघा माझ्या जावयाला पटलं. आता तुम्हाला कुणाला काय का वाटाना, मला चांगलं माहित आहे माझा जावई किती समजूतदार आहे. भैया अरे काय वेळ आहे का आता विषय काढायची? अहो नाही नाही फौजी, आपण लगेच ऍक्शन घेतली पाहिजे. अहो आम्हाला तर अनुभव पण आलाय. कशाचा अनुभव? कशाचा अनुभव म्हणजे अहो निगेटिव्ह एनर्जीचा. आम्हाला इतके दिवस कळत नव्हतं बरं का, पण थँक्यू बरं का मामी, आज तुमच्यामुळे आम्हाला कळलं. काय नाही, आपण आमच्या बंगल्यावर जाऊ, हार फुलं तोरण काय ते गुढी उभारून चला. थांबा थांबा थांबा, असं काय करताय तुम्ही? हो आता आपण तिकडे गेलो नंतर काय उगाच गोळबीळ झालं तर? जयडे आता भैया होय म्हणतात ना, मग तुला काय होतंय ग? चल तू बी. आता त्या पण घरात गुढी उभी करू, पण त्याच्या आधी आपली हिटली घरातली गुढी उभी करूया. देर यू आर जीजी, आपण इथलं सगळं उरकून घेऊ, म्हणजे कसं मुहूर्ताची वेळ टाळायला नको. हा चला चला. जयडे अगं तुझ्या घरासमोर जरा रांगोळी तरी काढ. हो काय हो, येळ घालवू नकोस, दर लवकर काढून घे. शिकले कशी होती आयडिया? वा मामी वा, कसलं सुपीक डोकं चालतंय हो तुमचं. काय भारी आयडिया काढली तुम्ही. आणि मग अजून पुढं पुढं तर बघ काय काय होतंय ती. वयो जरा इकडे येता का? आलंच आलं जरा रंगाचं बघून. काय हो? तुम्हाला जरा तरी अक्कल आहे का? हो जयश्री, माइंडीवर टंग, उगाच आमचं व्यवहार. ग बसा. काय ठरलं होतं आपलं? हा, या घराकडं अजिबात फिरकायचं नाही म्हणून. मग आता हे काय? तुम्हाला गुढी उभारायला हो कोणी म्हणायला लावलेलं? तुमच्या आईसाहेब काय म्हणले? हा, निगेटिव्हिटी पसरली म्हणले का नाही? अहो आम्हाला अनुभव पण आलाय त्याचा. अहो असं काय बी नसतंय निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह एनर्जी. मम्मी काय बी म्हणत असते, तिला तर हेच पाहिजे की आपण आमचं घर सोडून इथं राहायला यावं. निगेटिव्ह एनर्जी म्हणे. तुम्हाला लय कळतं नाही का ह्याच्यातलं? वय माझ्या मम्मीला लय कळतं नाही का? हो आता तुम्ही बघा, ती दार उघडून घरात बी जावा म्हणते का नाही. मला तर ना कधी कधी असं होतं की काय अक्कल सुचली तुमच्या संग लग्न केलं. उलट मला सगळं त्रास होतोय. आम्हाला पण प्रत्येक क्षणाला दररोज हा प्रश्न पडतो. तुमचं तुम्हाला भैया अहो आपण तुमच्या घरापुढे गुढी उभारायला आलोय आणि तुम्ही काय इथं येऊन गप्पा मारत बसलाय. चला बरं लवकर. आलो ते रांगोळीचं जरा. बरं या लवकर. मामी आपण इथं आलोय खरं गुढीपाडवा कराय, पण असं बंद दार काय बरोबर दिसत नाही हो. होय ग, बरोबर आहे तुझं. थांब भैया जरा इकडे या की. हा आलो. का हो? अहो काय नाही, मी काय म्हणत होते, आता एवढं घरासमोर रांगोळी काढायची, हार तोरण लावायचं, गुढी उभारायची आणि घराचं दार बंद,
ते कसं वाटतंय सांगा बरं? म्हणजे का नाही भैया, घराचं दार जर आज उघडं असलं का नाही की पाडव्याची लक्ष्मी घरात येते. अहो 3:30 मुहूर्तातला एक मुहूर्त आहे आज. नाही खरंय मामी तुमचं, पण काय आहे, आई साहेबांना ते आवडणार नाही, त्यांना राग येईल आणि त्यांना राग आला तर उगाच काहीतरी प्रॉब्लेम होईल. आई साहेब घेतील की सांभाळून. समजून घ्यायचं असं तर त्यांनी आधीच घेतलं नसतं का बरं? हा अगं शीतल, अगं गडबडीत फुलं आणायची राहिली की, आणि गुढीला फुलं लागतील की. बघ बरं 4 फुलं मिळतात का इथं? हा बघते बघते. जीजी, अहो इथं जास्वंदाचं झाड आहे की, हिथनच आणती. हा हा आण जा 4 आण फुलं तोडून. आव नाही ते नाही, डोंट टच हिम. फुलं तोडली तर काय होतंय तेव्हा? ताईसाहेबांनी लावले ते झाड, त्यांना नाही आवडत कुणी हात लावलेला त्याला. अहो भैया, इथं आवडायचं काय प्रश्न आहे तवा? आपण चांगल्याच कामासाठी घेतोय की, आणि ताई साहेबांना कुठे कळणार आहे तवा? म्हणजे त्यांना कुठून बी कळल, कसं बी कळल, काय सांगता येत नाही. तुम्ही सोडा ना हा विषय. पाहिजे तर मी तुम्हाला दुसरी फुलं आणून देतो, हार फुलं कुठले पाहिजे ते फुलं आणून देतो. शीतल राहू दे या परत. चला आपण गुढी उभी करून घेऊ. भैया या 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 जरा सावकाश. आजा वर बघ रे. हा सरळ कर. भैया आता बघा सगळं कसं चांगलं होतंय ती. आता खऱ्या अर्थानं सगळी पॉझिटिव्हिटी आली म्हणायची. आजा, अरे ते आंब्याचं तोरण कुठे आहे? ते काय तिकडे? हर्षवर्धन, तेवढं तोरण बांधा की पटकन दाराला. हा हा या आता इकडे घ्या पूजा करू. अहो मला नको, लई कडवट असतंय हो. शितले खाल्लं पाहिजे अगं तू. हे बघ हिनं रक्त शुद्ध होतं, सगळं गोडच असलं पाहिजे का? का ग तर झालं ना समजा, निघायचं का मग? जेडे ते घे. काय हो मामी, निघायचं का? का आता राहणार इथंच? अगं नाही नाही, आणि आत्ता जरी जायचं असलं का नाही तरी बी परत हितच यायचंय. पण मामी काय उपयोग झाला हो? नाही म्हणजे तुम्ही एवढं म्हणलात, मी आता घरी नेते तुम्हाला, आपण इथं आलो खरं, पण घराचा उंबरा तरी ओलांडला का? अगं शितले, थिंक पॉझिटिव्ह. लवकरच आपली जेडी ह्या उमऱ्याच्या आत जाती का नाही बघ, लिहून घे तू. चला आता.